इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिवायडेड सर्किट दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे व्होल्टेज डिवायडेड सर्किट आणि दुसरं करंट डिवायडेड सर्किट. तर डिवाइड होणे म्हणजे काय, तर आपण म्हणूयात की व्होल्टेज जे आहे ते दोन पार्ट मध्ये, समजा दोन रेजिस्टर्स असतील सिरीज मध्ये, तर ते सिरीज मध्ये डिवाइड होईल, म्हणजे त्याचे दोन भाग होतील. आणि करंट डिवायडेड सर्किट मध्ये करंटचे वेगवेगळे भाग पडतील. ओके, तर मग आता भाग पडतील म्हणजे काय, तर त्याचं पार्टिशन होणार आहे. समजा 10 व्होल्ट असेल तर त्याचं कशा प्रकारे पार्टिशन होईल, ऑन द बेसिस ऑफ रेजिस्टन्सेस. आणि जर करंट असेल काहीतरी तर त्या करंटचं कशा प्रकारे रेजिस्टन्सच्या बेसवर त्याचं डिव्हिजन होणार आहे हे आपण बघणार आहोत. ओके, तर आता पहिला जो प्रकार आहे तो आहे व्होल्टेज डिवायडेड सर्किट. तर व्होल्टेज डिवायडेड सर्किट म्हणजे काय, तर आता तुम्हाला एक सर्किट डायग्राम दिसतेय. या सर्किट डायग्राम मध्ये रेजिस्टन्सेस R1 आणि R2 हे काय आहेत, सिरीज मध्ये आहेत. तर आपण मागे एक सर्किट बघितलं होतं, त्या सर्किट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारे समजा इथे पॉझिटिव्ह असेल, इथे निगेटिव्ह असेल. ओके, मोठी लाईन म्हणजे पॉझिटिव्ह, छोटी लाईन म्हणजे निगेटिव्ह. तर मोठ्या लाईन पासून करंट हा नेहमी आउटवर्ड असतो, म्हणजे इथून करंट निघतोय, हा इथे पोहोचेल, तर इथे कोणती दुसरी ब्रँच आहे का, नाही. म्हणजे हा करंट इथून इथे जाईल, इथून तसाच पुढे पास होईल आणि हा परत असा येऊन इथे परत इलेक्ट्रॉन जे असतील ते इथे डिस्चार्ज होऊन जातील. तर आता हे अशा प्रकारचं जे सर्किट असतं की ज्या सर्किटमध्ये रेजिस्टन्सेस कसे आहेत, सिरीज मध्ये. ओके, रेजिस्टन्सेस जर सिरीज मध्ये असेल तर त्या सर्किटमध्ये करंट काय दिसतोय तुम्हाला, कॉन्स्टंट दिसतोय. अशा सर्किटमध्ये करंट कॉन्स्टंट असतो, परंतु इथे मल्टिप्लिकेशन जे आहे करंट इंटू रेजिस्टन्स, ज्याला आपण व्होल्टेज म्हणतो, आपण ओहम्स लॉ बघितलाय, V इज इक्वल टू IR. मग हे जे मल्टिप्लिकेशन आहे, हे मल्टिप्लिकेशन IR1 याला म्हटलं जातं व्होल्टेज ड्रॉप, म्हणजे या पॉइंटच्या अक्रॉसचं व्होल्टेज. आणि इथे असणार आहे IR2 म्हणजे या पॉइंटच्या अक्रॉसचं व्होल्टेज. तर आपण व्होल्टेज डिवायडर सर्किटमध्ये फर्स्ट पॉइंट काय बघितला की ज्यावेळेस व्होल्टेज डिवाइड होणार आहे त्यावेळेस रेजिस्टन्सेस कशा आहेत, रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये आहे. ओके, रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये आहे आणि त्या पर्टिक्युलर ब्रँच साठी करंट काय आहे, इथे कॉन्स्टंट आहे. ओके, करंट कॉन्स्टंट आहे. आणि व्होल्टेज ड्रॉप काय असणार आहे त्या पर्टिक्युलर पॉइंटला, किंवा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दॅट रेजिस्टन्स काय असणार आहे, अक्रॉस रेजिस्टन्स. समजा R1 च्या अक्रॉस आपल्याला जर रेजिस्टन्स काढायचा असेल तर किती असेल, करंट किती फ्लो होतोय, तर I, आणि रेजिस्टन्स असेल R1, म्हणून व्होल्टेज ड्रॉप किती असणार आहे, IR1. ओके, आता हाच व्होल्टेज ड्रॉप आपण या फॉर्म्युलेने दाखवू शकतो. IR1 च्या ऐवजी I म्हणजे काय आहे, करंट. टोटल किती करंट फ्लो होतोय यामध्ये, तर करंट कसं काढतो आपण, टोटल किती करंट फ्लो होतोय, व्होल्टेज. ओके, व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल करंट काय असणार आहे, आपण ओहम्स लॉ बघितला, काय आहे तो, V इज इक्वल टू IR. म्हणजेच या ठिकाणी करंट काय असणार आहे, तर V अपॉन R. ओके, V अपॉन R. तर आता इथे बघा तुम्ही, R काय असणार आहे, तर टोटल रेजिस्टन्स किती आहे याचा आपल्याला टोटल करंट काढायचा आहे. करंट क्वांटिटी कॉन्स्टंट आहे, या पूर्ण सर्किटमध्ये करंट कॉन्स्टंट आहे. तर मग आपल्याला फॉर्म्युला काय माहित आहे की I म्हणजे हा टोटल I असणार आहे की टोटल करंट किती फ्लो होतोय जो प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट आहे, इज इक्वल टू V अपॉन R. काय, तर R टोटल असणार आहे. म्हणजे हा जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे, आपण RT च्या वापरण्याऐवजी आपण इथे काय म्हणतो की इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असेल, आणि हा टोटल करंट जो आहे एक कॉन्स्टंट क्वांटिटी, त्यामुळे आपण I1 I2 असं काहीच वापरणार नाहीये. I ही काय आहे, या पूर्ण सर्किटसाठी कॉन्स्टंट असणार आहे, कारण एकच ब्रँच आहे इथे. तर I इज इक्वल टू V अपॉन R इक्विव्हॅलंट, म्हणजे टोटल R किती असणार आहे, किंवा त्याला तुम्ही R सिरीज असे म्हणू शकता की सिरीज मधला R किती आहे. ओके, टोटल R किती आहे. तर मग तो कसा लिहिणार आपण, I इज इक्वल टू V इंटू R1 अपॉन हा R सिरीज मी याच्या खाली लिहिणार होते, त्याच्याऐवजी मी इथे लिहिते R सिरीज. ओके, म्हणजे टोटल R. म्हणजेच आता तुम्ही बघा की व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स R1 च्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काय येणार आहे, तर R1 अपॉन RS इंटू V. जे पण व्होल्टेज असणार आहे त्या व्होल्टेजच्या किती टाइम्स, तर R1 अपॉन RS टाइम्स असणार आहे. तेच आपण आता इथे सिरीजच्या ऐवजी तुम्ही यस म्हणजे काय आहे, तर टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे. बुक मध्ये तुमच्या सिरीज असं लिहिलेलं नाहीये, पण त्याचा अर्थ काय होतो की R काय आहे, हा टोटल R आहे, R1 प्लस R2. ओके, त्याच पद्धतीने तुम्ही असे काढू शकता की व्होल्टेज ड्रॉप या R2 च्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप आहे, तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स R2 इज इक्वल टू, मग तो किती असणार आहे, तर तो असणार आहे V टाइम्स, V च्या किती पट असणार आहे तो, R2 अपॉन टोटल R2 अपॉन R असणार आहे. आणि त्यालाच तुम्ही असं म्हणू शकता की तो ड्रॉप किती असतो, IR2 एवढा असतो. ओके, बऱ्याच वेळेस हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्याने तो करंट जर माहिती नसेल तर या फॉर्म्युल्याने करंट आधी कॅल्क्युलेट करून मग व्होल्टेज ड्रॉप काढण्याच्या ऐवजी डायरेक्ट या फॉर्म्युल्याने व्होल्टेज ड्रॉप
काढला जातो. आता एक गोष्ट इथे अजून लक्षात ठेवायची आहे, ती काय आहे की ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी या व्होल्टेज वरून रेझिस्टन्सेस R1 आणि R2 च्या बेसिसवर व्होल्टेज ड्रॉप काढणार आहात, तर तो व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय, तर या पॉइंटला ए पॉइंटला ज्यावेळेस तुम्ही आहात तर ए पॉइंटला इथे काही व्होल्टेज दिसतंय का तुम्हाला, कुठे व्होल्टेज ड्रॉप झालंय का, निघून गेलंय का, नाही. म्हणजे इथे जाण्याच्या आधी या पॉइंटचं जे व्होल्टेज आहे ते टोटल व्होल्टेज असणार आहे व्ही. ओके. आणि आता या पॉइंटला गेल्यानंतर, ओके, ह्या पॉइंटला गेलात तुम्ही तर या पॉइंटला व्होल्टेज किती असणार आहे, तर हे व्होल्टेज निघून गेले, त्यातून किती व्होल्टेज निघून गेले, IR1 व्होल्टेज निघून गेले. म्हणजे ह्या पॉइंटचं व्होल्टेज किती असेल, D मायनस IR1 हे एवढं निघून गेलेलं, ते म्हणजे ह्या दोन पॉइंट मधलं व्होल्टेज असणार आहे. ओके. आणि तेच किती असणार आहे, V टाइम्स R2 बाय R. ही बेरीज तुम्हाला हे जे आहे ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी तुम्हाला नेहमी इक्वल असलेली दिसून येईल. आता एका एक्झाम्पलच्या सहाय्याने जर बघितलं तर ते तुम्हाला लगेच लक्षात येईल की आता समजा इथे व्होल्टेज आहे 10 व्होल्ट. ओके. 10 व्होल्टचं व्होल्टेज आहे आणि एक पहिला रेझिस्टन्स आहे तो आहे 5 ओहमचा आणि दुसरा रेझिस्टन्स आहे तो आहे 5 ओहमचा. सिंपल एक्झाम्पल घेतलं आपण, 5 ओहम म्हणजे रेझिस्टन्स काय आहे, सेम आहे. म्हणजे आता जे व्होल्टेज आहे ते काय होणार आहे, इथे इक्वली डिवाइड होणार आहे. इक्वली डिवाइड होणार आहे म्हणजे इथे 10 व्होल्ट असेल तर इथे किती येणार आहे, इथे 5 व्होल्ट येणार आहे, इथे 5 व्होल्ट येणार आहे. हेच आपण फॉर्म्युल्याच्या सहाय्याने बघूयात. बघा इथे रेझिस्टन्स काय येणार आहे टोटल, R किती येणार इथे, R इज इक्वल टू 5 प्लस 5 प्लस 5 इज इक्वल टू 10 ओहम आला. ओके. मग आता फॉर्म्युल्यामध्ये पुट करूयात ह्या व्हॅल्यू. V किती आहे इथे टोटल V आहे 10 व्होल्ट. R1 किती आहे आपला 5 आणि टोटल R किती आहे 10 कॅन्सल, किती येईल व्होल्टेज अक्रॉस R1 5 व्होल्ट. जे मी आता तुम्हाला सांगितलं की इक्वली डिवाइड होणार आहे, इथे 5 व्होल्ट आणि इथे 5 व्होल्ट. बघूया आता सेकंड पण 5 व्होल्ट येते का, परत बघा R2 किती आहे 5 डिवायडेड बाय R म्हणजे टोटल रेजिस्टन्स तो किती आहे 10 इंटू व्होल्टेज टोटल आहे 10 कॅन्सल, किती येईल 5 व्होल्ट. ओके. आता सेम दुसरं एक्झाम्पल बघूयात आपण. 10 व्होल्टच आहे सप्लाय, पण समजा इथे ओहम जे आहे ते 3 ओहम आहे आणि इथे किती आहे तर 7 ओहम आहे. अशा पद्धतीने आपण घेऊया. आता ज्याचा रेजिस्टन्स जास्त त्याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप जास्त, म्हणजे रेजिस्टन्स जिथे जास्त असेल त्याच्या अक्रॉस व्होल्टेज जास्त असणार. बघूयात आपण ते किती येत आहे, रेजिस्टन्सची बेरीज करूयात. किती येते, 3 ओहम प्लस 7 ओहम, 3 प्लस 7 ओहम इज इक्वल टू 10 ओहम आली. ओके. मग आता व्हॅल्यू टाकूयात आपण. R1 काय सांगितला, व्होल्टेज इंटू R1 च्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप, व्होल्टेज इंटू R1 अपॉन R1 प्लस R2 किती 10 इंटू 3 10 कॅन्सल, किती इथे 3 व्होल्ट. ओके. सिमिलरली इथे किती येईल R2 अपॉन R2 किती आहे 7 ओहम, 7 अपॉन टोटल R किती आहे 10 ओहम इंटू व्होल्टेज किती आहे 10 ओहम कॅन्सल होईल, व्होल्टेज 10 आहे 10 कॅन्सल, 7 युनिट ओहम कॅन्सल झाल्यामुळे काय युनिट राहिलं खाली 7 व्होल्ट. म्हणजे आता इथे किती आलं 3 व्होल्ट आणि इथे आलं 7 व्होल्ट. अशा प्रकारे तुम्ही व्होल्टेज जे आहे ते डिवाइड किती होतंय ते प्रमाण इथे काढू शकता. फक्त कंडिशन काय आहे की रेझिस्टन्स जे ती सिरीज मध्ये हवी. जर रेझिस्टन्स सिरीज मध्ये असतील तर या अशा प्रकारच्या सर्किटला व्होल्टेज डिवायडर सर्किट असं म्हटलं जातं. आणि त्याचे रूल्स काय आहेत तर सगळ्यात सुरुवातीला रेझिस्टन्स व्होल्टेज डिवायडर सिरीज मध्ये सर्किटमध्ये रेझिस्टन्स सिरीज मध्ये असतील, प्लस करंट जो असेल त्या ब्रँच साठी करंट टोटली काय येणार आहे कॉन्स्टंट येणार आहे. व्होल्टेज ड्रॉप या पर्टिक्युलर पॉईंटचं किती असेल तर I करंट टाइम्स रेझिस्टन्स असेल आणि सेकंड व्होल्टेज करंट टाइम्स दॅट रेझिस्टन्स. ओके. ह्या ब्रँचचा जो रेझिस्टन्स असेल त्या ब्रँचचा तेथे व्होल्टेज ड्रॉप असणार आहे. अशा प्रकारे व्होल्टेज डिवाइड सर्किट दाखवलं जातं. आता व्होल्टेज डिवाइड सर्किट हे दाखवण्याची दुसरी पण एक पद्धत आहे, ती तुम्ही बऱ्याच वेळेस बघितली असेल बुकमध्ये, की इथे निगेटिव्ह आहे म्हणजे ग्राउंड केलेलं दाखवलं जातं. तर हा पॉईंट समजा आहे ग्राउंड. ओके. आणि हा पॉईंट जो आहे ए पॉईंट मध्ये काय आहे 2 रेजिस्टर्स आहेत. मग इथे हा रेजिस्टर दाखवला जातो, मध्ये दुसरा आलाय हा रेजिस्टर आहे आपला R1 तो आहे 3 ओहम, दुसरा रेजिस्टर आहे R2 तो आहे 7 ओहम आणि या पॉइंटला व्होल्टेज दाखवलेला आहे ते व्होल्टेज किती आहे 10 व्होल्ट. ओके. हेच सेम सर्किट या पद्धतीने देखील दाखवलं जातं. ठीक आहे. हे काय झालं तर व्होल्टेज डिवायडर सर्किट. आता आपण दुसरं बघूयात करंट डिवायडर सर्किट. करंट डिवायडर सर्किट मध्ये एक्झॅक्टली ह्याच्यापेक्षा वेगळी पद्धत काय असेल तर इथे R सिरीज मध्ये आहेत, करंट डिवायडर सर्किट मध्ये R काय असतील तर पॅरलल मध्ये असतील. म्हणजे आता बघा की इथे आपण बॅटरी लावलेली आहे. ओके. तर बॅटरी मधून हा पॉइंट इथे आला आणि इथे आल्यानंतर हे काय झालंय तर दोन्ही रेजिस्टन्स जे आहेत ते एकमेकाला काय गेले पॅरलल मध्ये गेले. ओके.
आणि ही काय झालं एकमेकाला पॅरलल आहे, दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि इथे दोन रेजिस्टन्स हे पॅरलल आहेत. इथे आहे R1, इथे आहे R2 आणि हा आहे आपला व्होल्टेज. ओके, आता इथे पॉझिटिव्ह दाखवलाय म्हणजे करंट इथून बाहेर पडणार आहे, या पॉइंटला करंट येणार आहे. आता इथे आल्यानंतर बघा काय होईल, करंट इथे आल्यानंतर याच्या पुढे आता जायला दोन ब्रँचेस आहेत, दोन ब्रँचेस अवेलेबल आहे. म्हणजे करंट इथून या डायरेक्शनला पण जाईल आणि या डायरेक्शनला पण जाईल. समजा R1 मधून जो करंट जातोय त्याला आपण काय म्हणूयात, I1 म्हणूयात आणि R2 मधून जो करंट जाणार आहे त्याला आपण म्हणूयात I2 करंट. R2 मधून जाणारा करंट I2, I2 मधून जाणारा करंट R2 मधून जाणारा करंट I2 आणि R1 मधून जाणारा करंट I1. आणि हा करंट दोन्ही I1 I2 परत या पॉइंटला एकत्र येतील, तो करंट परत काय होणार आहे I आणि तो इथून निघून जाणार आहे. म्हणजे आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल की काय डिवाइड होते. आता इथे ब्रँच वेगवेगळी दिसली की काय डिवाइड होणार आहे, करंट डिवाइड होणार आहे. पण ज्या वेळेस करंट डिवाइड होतो त्यावेळेस जसं इथे सांगितलंय रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये करंट कधी डिवाइड होणार, ज्या वेळेस रेजिस्टन्सेस कशा असतील तर पॅरलल मध्ये असतील. ओके, पॅरलल मध्ये असतील. सेकंड काय, करंट कॉन्स्टंट आहे, इथे काय कॉन्स्टंट येणार आहे, इथे करंट आलाय तर इथे करंट व्हॅरी होतोय म्हणजे इथे काय कॉन्स्टंट होणार आहे तर व्होल्टेज कॉन्स्टंट असणार आहे. व्होल्टेज कॉन्स्टंट, व्होल्टेज कॉन्स्टंट असणार आहे. ओके, आणि थर्ड पॉइंट काय होता आपला की व्होल्टेज ड्रॉप काय काढणारा, व्होल्टेज ड्रॉप काढला होता आपण अक्रॉस R1 आणि R2. तर आता इथे आपण करंट ड्रॉप काढणार आहोत म्हणजे करंट गोइंग थ्रू R1 आणि करंट गोइंग थ्रू R2. करंट गोइंग थ्रू R1 इज इक्वल टू आणि करंट गोइंग थ्रू R2. ओके, R1 आणि R2 मधून किती करंट जातो हे आपण काढणार आहोत. पहिली R1 आणि R2 पॅरलल असतील. दुसरं व्होल्टेज कॉन्स्टंट असणार आहे, जे V इथे असणार आहे तेच V याच्या अक्रॉस येणार आहे, तेच V याच्या अक्रॉस येणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, जर इथे मी 10 व्होल्ट वापरत असेल तर इथे किती असणार आहे 10 व्होल्ट असणार आहे आणि इथे पण 10 व्होल्ट असणार आहे, कारण हे सगळे काय आहेत एकमेकाला पॅरलल मध्ये आहेत. ओके, आता करंट किती असणार आहे तर करंट नेहमी काढताना आपण इथे काय केलं होतं बघा, इथे काय आहे तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स R1 च्या अक्रॉस व्होल्टेज रेजिस्टन्स किती आला होता, आपण फॉर्म्युला लिहिला होता इथे. तो फॉर्म्युला असा होता की V इंटू R1 च्या अक्रॉस असेल तर R1 अपॉन R1 प्लस R2. ओके, आणि इथे काय होता V इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. ओके, तर एक्झॅक्टली आता इथे काय करायचंय, ज्यावेळेस आपल्याला करंट गोइंग थ्रू R1 काढायचा आहे तर R1 करंट काढत असताना V च्या जागेवर काय लिहायचं, करंट काढतोय ना तर मग I. ओके, इंटू इथे R1 आहे तर आता समजा हा करंट आहे I1 इज इक्वल टू I इंटू R1 आहे तर त्याच्या जागेवर लिहायचं R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ओके, आणि इथे I2 करंट काढायचा आपल्याला, I2 किती असेल तर I इंटू R1 अपॉन R1 प्लस R2. म्हणजे ज्यावेळेस सेकंड रेजिस्टन्स मधून जाणारा करंट काढायचा त्यावेळेस फर्स्ट रेजिस्टन्स डिवायडेड बाय रेजिस्टन्सची बेरीज, आणि इथे ज्यावेळेस R1 मधून करंट जाणारा काढायचा आहे त्यावेळेस सेकंड रेजिस्टन्स डिवायडेड बाय त्या दोन्ही रेजिस्टन्सची बेरीज इंटू I. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला कसा आला तर सगळ्यात आधी काय काढायचं आपल्याला, करंट गोइंग थ्रू I1. ओके, I1 करंट काढायचं आपल्याला, तर I1 काय असणार आहे तर I1 इज इक्वल टू V अपॉन R1. ओके, कारण आपला हा ओहम्स लॉ आहे की करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. मग आता व्होल्टेज किती असतं, तो व्होल्टेज असतं IR. ओके, आणि R कोणता असणार आहे, हा R टोटल असणार आहे, R इक्विव्हॅलेंट डिवायडेड बाय R1. ओके, विच इज इक्वल टू I इंटू R इक्विव्हॅलेंट किती आहे, इथे रेजिस्टन्सेस आहेत पॅरलल मध्ये. पॅरलल मध्ये रेजिस्टन्स असताना रेजिस्टन्स कसा काढला जातो, R इक्विव्हॅलेंट. तर R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू अशा पद्धतीने काढला जातो तो की R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1 अपॉन R. एक मिनिट फक्त, R1 upon R equivalent is equal to 1 upon R1 plus 1 upon R2. ओके, आता R1 आणि R2 काय असेल मग इथे तर R2 प्लस R1 डिवायडेड बाय R1 R2 म्हणजे R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ओके, आणि मग हा जो इक्विव्हॅलेंट असणार आहे तर ती व्हॅल्यू किती येणार आहे तर तुम्ही बघितलं तर इथे इन्व्हर्स करायचं आहे दोन्ही. सॉरी इथे काय आहे
R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 इंटू R2 आणि मग ज्यावेळेस तुम्ही R इक्विव्हॅलेंट घेणार आहात तो किती येईल R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 म्हणजे R इक्विव्हॅलेंट किती आला तर R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 आणि हा 1/R1 हा जसाची तसा 1/R1 R1 कॅन्सल होईल काय शिल्लक राहिलं विच इज इक्वल टू I इंटू R1 कॅन्सल झालेला आहे R2 डिवायडेड बाय R1 प्लस ओके I इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 सिमिलरली तुम्ही कोणासाठी काढणार आहात तर I2 काढणार आहात ज्यावेळेस तुम्ही I2 काढायला जाल त्यावेळेस R2 इथला कॅन्सल होईल आणि इथे काय शिल्लक राहील फक्त R1 प्लस R2 अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज येतात आता याचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर जसं आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे त्याच पद्धतीने इथे समजा जर मी व्होल्टेज अप्लाय केलं ते 10 व्होल्ट असेल आणि समजा हा रेजिस्टन्स असेल इथे 5 ओहम हा रेजिस्टन्स असेल 5 ओहम तर तुमच्या लगेच लक्षात येईल की इथे 10 व्होल्ट आहे तर इथे करंट जो आहे तो इक्वली डिवाइड होणार आहे कारण रेजिस्टन्सेस काय आहेत इथे सेम रेजिस्टन्सेस आहेत मग तो करंट किती असणार आहे तर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 10 व्होल्ट आणि म्हणजे I1 जो असणार आहे करंट तर I1 किती असणार आहे तर V अपॉन R1 व्होल्टेज किती आहे 10 डिवायडेड बाय R1 किती आहे 5 म्हणजे किती असेल इथे 2 एम्पियर हा करंट आला 2 एम्पियर सिमिलरली इथून जाणारा जो करंट आहे R2 मधून जाणारा तो पण किती असणार आहे 2 एम्पियर ओके कारण सेम आहे 5 ओहम 5 ओहम आता 2 एम्पियर म्हणजे टोटल किती करंट आहे हा तर 4 एम्पियर आहे सिमिलरली तुम्ही या फॉर्म्युलावरून काढलं तरी देखील तुम्हाला इथे लक्षात येईल की I किती आहे 4 एम्पियर आहे मग 4 एम्पियर इंटू R2 किती आहे R2 आलाय 5 डिवायडेड बाय 5 प्लस 5 किती आला 10 काय तुम्हाला बघा 5 1 5 5 2 10 बे 2 4 किती आला 2 एम्पियर ओके ह्या मेथडने देखील तुम्ही जाऊ शकता आता तेच समजा याच्याऐवजी मी इथे 5 ओहमच्या ऐवजी समजा मी इथली क्वांटिटी बदलली ओके तर मी इथे 5 ओहमच्या ऐवजी इथे घेतला 4 ओहम आणि इथे घेतला 8 ओहम तर तुम्हाला बघितल्याबरोबर इथे लक्षात येईल की रेजिस्टन्स इथे कमी आहे म्हणजे याच्यामधून करंट जास्त जायला पाहिजे कारण हा अपोज कमी करणार आहे आणि इथे रेजिस्टन्स जास्त आहे म्हणजे याच्यामधून करंट कमी जाणार आहे म्हणजे इथे रेजिस्टन्स ज्याचा कमी त्याच्यामधून करंट जास्त जाणार आणि ज्याचा रेजिस्टन्स कमी किंवा ज्याचा रेजिस्टन्स जास्त त्याच्यामधून करंट कमी जाणार कारण अपोज जास्त होणार आहे तर मग आपण काढलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल की I1 किती असेल I1 इज इक्वल टू 10/4 किती हे 4 दुनिया आणि 4 पंच 20 ओके म्हणजे 2.5 एम्पियर एवढा करंट इथून जाणार आहे इथून किती करंट जाणार आहे तर यातून जाणार करंट असेल I2 विच इज इक्वल टू 10/8 विच इज इक्वल टू 8 1 8 खाली उरले 2 8 2 16 आणि 8 पंच 40 म्हणजे 1.25 एम्पियर हा करंट आहे 1.25 एम्पियर आणि हा आहे 2.5 एम्पियर लक्षात काय आहे तुमच्या इथे बघा की हा रेजिस्टन्स जो आहे तो याच्या निमपट आहे रेजिस्टन्स जर निमपट झाला तर करंट दुप्पट होतोय रेजिस्टन्स जर निमपट झाला तर करंट काय होतोय दुप्पट होतोय कारण अपोज जो आहे तो कमी होणार आहे आणि दोन्हीची बेरीज किती येणार आहे मग इथे 2 आणि 1 हे 3 आणि हे 50 आणि 25 म्हणजे हे झाले 75 3.75 एम्पियर टोटल करंट आहे 3.75 एम्पियर कारण आपण रेजिस्टन्सची बेरीज जी आहे ती 12 आहे तर रेजिस्टन्सची बेरीज 12 असणार आहे करंट काढण्याची अजून एक पद्धत आहे टोटल करंट तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता तर टोटल करंट काय असणार आहे करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती आहे इथे तर R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R ओके विच इज इक्वल टू 10 इंटू R1 R2 किती आहेत R1 प्लस R2 12 झाले आणि R1 इंटू R2 म्हणजे 4 इंटू 8 किती येईल बघा हे 4 1 4 4 3 12 आणि 2 चौक 8 2 पंचे 10 5 3 15 15 डिवायडेड 15 डिवायडेड बाय 4 बघा किती येत आहेत 4 3 12 खाली उरले 3 0.4 7 28 खाली उरले 2 वरून घेतला 0 4 पंचे 20 3.75 एम्पियर 15 डिवायडेड बाय 4 किती येतात 3.75 एम्पियर ओके अशा प्रकारे जर करंट डिवायडर सर्किट असेल तर अशा आपण व्हॅल्यूज काढल्या जातात आणि जर व्होल्टेज डिवायडेड सर्किट असेल तर अशा पद्धतीने त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या जातात आता हे थेरम का शिकायचे आपल्याला किंवा हे फॉर्म्युला का शिकायचे तर व्होल्टेज डिवायडर सर्किट आणि करंट डिवायडर सर्किट याचेच पुढे आपण वेगळे सर्किटसाठी ह्या व्हॅल्यू सॉल्व्ह करणार आहोत त्याचबरोबर थेवेनिन्स थेरम असेल नॉर्टन्स थेरम असेल किंवा मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम असेल
तर या वेगवेगळ्या थेरम मध्ये आपल्याला काय करावं लागतं, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढावा लागतो आणि त्या इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सला नंतर हे सर्किट जे आहे ते सिम्प्लिफाय करून थेव्हिनिन्स व्होल्टेज, थेव्हिनिन्स रेझिस्टन्स किंवा नॉर्टन्स करंट, नॉर्टन्स रेझिस्टन्स अशा फॉर्ममध्ये ते सिम्प्लिफाय करून मांडावे लागतात. त्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.